नाशिक महानगरपालिकेच्या 2026च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार पोपटराव जगन्नाथ जेजुरकर यांनी पहिल्याच निवडणुकीत राजकीय धडाका दिला आहे। अनुभव नसतानाही त्यांनी प्रस्थापित विरोधकांना घाम फोडत तब्बल 1335 मते खेचून आणली आहेत। पहिली निवडणूक मर्यादित साधन सामग्री तरीही मैदानात एक हाती लढा देत जेजुरकर यांनी संपूर्ण प्रभाग ढवळून काढला। निकाल जरी विरोधात गेला असला तरी जनतेचा कौल आणि वाढता पाठिंबा पाहता हा पराभव नसून भविष्यातील मोठ्या विजयाची नांदी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। लोकशास्त्र न्यूजशी बोलताना पोपटराव जेजुरकर यांनी ठाम शब्दात सांगितले की निवडणूक संपली असली तरी माझा संघर्ष थांबलेला नाही। नागरिकांचे कुठलेही काम असो मी रस्त्यावर उतरून ते पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानत त्यांनी स्पष्ट केले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला तिकीट देऊन जी जबाबदारी दिली ती मी जनतेच्या सेवेतून फेडणार आहे। विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 10 मध्ये राष्ट्रवादीचा एकमेव दमदार चेहरा म्हणून जेजुरकर यांनी इतर सर्व उमेदवारांचे नाकीनऊ आणले असून हा नेता हरला असला तरी जनतेच्या मनात जिंकला आहे, अशी जोरदार चर्चा सध्या संपूर्ण प्रभागात सुरू आहे। नमस्कार, मी पोपटराव जगन्नाथ जेजुरकर। आत्ताच ज्या आपल्या निवडणुका झाल्या 2026च्या महानगरपालिकेच्या, त्याच्यात मी उभा होतो आणि मला राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी होती। तर त्यामुळं त्या उमेदवारी पक्षाने दिल्यामुळं मला चांगला प्रतिसाद मिळाला नागरिकांकडून, प्रभागाच्या नागरिकांकडून, आणि एक चांगलं मतदान बी पडलं। आणि मी एवढंच सांगू इच्छितो का मला जे सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी सगळ्यांचं आयुष्यभर ऋणी राहीन। आणि यापुढे काही असो, तुमच्या प्रॉब्लेम समस्या काही असल्या, लाईट असेल, रस्ता, पाणी वगैरे ज्या बी काही समस्या असतील त्या मला बिनधास्त सांगत चला। मी माझ्या परीने तो सोडवण्याचा प्रयत्न करीन। जरी नगरसेवक नसलो तर एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि सामाजिक काम करत असताना असे जे छोटे मोठे प्रश्न असतात तर ते मी या पहिले बी सोडवलेलेच आहे। जसं पाण्यासाठी हंडा मोर्चा वगैरे काढलेला आहे, तर तसं मी इतर जे प्रॉब्लेम असतील त्याच्यासाठी मी प्रयत्न करेन। तर सर्वांनी या माझ्याकडे जर काही अडीअडचण असेल तर मी नक्कीच तुमची मदत करेल। थांबतो, धन्यवाद सगळ्यांचे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, सातपूर।